नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. राम पंढरनाथ शिरस्कार, राहणार अकोट. बरं, आपण तुमच्या आता या केळीच्या बागेमध्ये आहोत. हां. तर किती एकराचं क्षेत्र आहे? हे 3.5 एकराचं. अच्छा, 3.5 एकराचं क्षेत्र आहे. जबरदस्त केळी बसलेली आहे आपली, आहे की नाही? तर या केळीवर तुम्ही हे धन्वंतरीचे प्रोडक्ट म्हणजे धन्वंतरी टेक्निक याचा कशा प्रकारे वापर केला त्याच्याबद्दल माहिती सांगा. याची 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर RPS 76, एक पॅकेट मायक्रोरीज याची पुंगा भरणी केली 3 वेळा. हां हां हां. आणि RPSचंच DAP घेतलेलं आहे. बरं ते याला जवळपास 18 बॅग टाकलेली आहे. बरं आणि त्याच्यासोबतच थोडं रासायनिक पण टाकलं आहे. बरं बरं. तर तुम्ही जे केळी लावली आणि तुमच्यासोबत बाकी इतर लोकांनी सुद्धा शेतकरी बांधवांनी केळी लावलेली आहे. हा. त्यांना आपलं हे धन्वंतरीचं प्रोडक्टबद्दल काही माहिती नाही, बरोबर आहे? हा. तर त्यांच्या केळी पिकामध्ये आणि आपल्या केळी पिकामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? त्यांची केळी पीक माझ्या बरोबरचे जे आहेत त्या जवळपास एवढ्याच अंतराचे आहेत, पण पिंगट आहेत. पिंगड आहे म्हणजे ग्रीन नाही. हे आपलं तर हे पान पहा आमदारे साहेब, हे 2 पानातलं अंतर वगैरे गॅपिंग आहे चांगला आहे सर हिचं. आणि हाईट पण चांगली आहे. हाईट पण चांगली आहे. आणि विशेष आता आजूबाजूने जर केळ्या पाहिल्या आपण तर त्या पूर्ण रोपाचे बगीचे आहेत. हां हां. आणि सरांची जी केळी आहे हे गाठ्याचं बेणं आहे. गाठ्याचं बेणं असूनही बी आज रोजी एवढा खूप थंडीचा पिरियड गेला, हां, जवळपास पूर्ण केळ्या ज्या आहेत ह्या पूर्ण पिवळसर बनल्या. हम्म. आणि त्याचा पोंगा जो हा पोंगा आहे, हां हां. हा जो पोंगा आहे जसा हम्म. हा पिवळसर आहे सध्याच्या पिवळसर आहे. कंडिशन. आपला हिरवा कच्चा आपल्या एकदम. याच्यात या बगीच्यामध्ये कुठंच पिवळसरपणा नाही. हा, आणि एवढ्याही थंडीमध्ये एवढ्या वातावरणात बॅलन्स केळीचं आहे आणि क्वालिटी पण आहे चांगली. क्वालिटी पण आहे. तर हे प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला जो रिझल्ट आला त्याच्याबद्दल तुमचं समाधान आहे? माझं समाधान आहे. 100% समाधान आहे. 100% समाधान आहे. इतर शेतकरी बांधवांना काय सल्ला राहील तुमचा धन्वंतरीच्या टेक्निक बद्दल? मी सुरुवात केव्हा केली 6 वर्ष पहिले केली तेव्हा अर्ध वापरलं रासायनिक आणि RPS आपलं धन्वंतरीचे बरं. product. आज पूर्णतः मी धन्वंतरी 100% धन्वंतरी वापरता तुम्ही. हे वापरून समाधान आहे तुमचं? समाधान आहे माझं. धन्यवाद.